नमस्कार मंडळी. नवीन दिवस नवीन सुरुवात. आणि आज आम्ही निघालेलो आहे एका चांगल्या ठिकाणी. ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच. तर आम्हाला सध्या खूप लेट झालेला आहे. तर आता हा घाईघाईमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे आणि आता आम्ही बाहेर निघतो आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण कोणाकोणाला भेटतो आहे ते पण आपण पुढे कवर करूया. सो स्टे ट्यून विथ अस. यस. आता आम्ही घाटकोपर स्टेशनला आहे. आमच्या बरोबर आहेत दाजी. खूप दिवसांनी दाजी केरळाच्या ब्लॉग नंतर. आणि हा एक गंगेला मेंबर आमचा. स्कुबा डायव्हिंग वाले व्हिडिओ बघितले नसेल तुम्ही तर ती आम्ही टाकतो, तुम्ही बघा. आय बटन वर क्लिक करून बघा. आणि हे माहितच आहे कार्टून. मला हे बोलायचं होतं की आम्ही पहिल्यांदाच एसी लोकल ट्रेनने जाणार आहे. आता लोकल ट्रेनच ना, एसी Local लोकल train. ट्रेन. AC local train. खूप जेव्हापासून निघाले तेव्हापासूनची इच्छा होती, पण आज जातोय आम्ही. आणि एसी लोकल ट्रेनचा पण जायचा कारण म्हणजे आम्हाला लेट झाले निघायला आणि आता सध्या गर्दी खूप असते. आम्ही पीक आवर्स वर निघालेलो आहे सध्या. म्हणजे आता CST साईडला जाणारा जो क्राऊड आहे तो जास्त असतो. तो तुम्ही आता बघू शकता माझ्या मागे वगैरे. मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो आता. म्हणजे आता आता एक ट्रेन येऊन गेले म्हणून एवढी गर्दी कमी झाली. आणि आम्ही एसी लोकल साठी थांबलोय म्हणून जरा गर्दी कमी दिसते. आता हळूहळू गर्दी वाढेल. ही जी धावपळ दिसते तुम्हाला, गर्दी दिसते, हेच मुंबई पुण्याच्या माणसाचं आयुष्य आहे. आणि काय काय गावच्या लोकांना वाटतं की मुंबई पुण्यात राहतो म्हणजे खूप मजा करतो. तर हे असं आयुष्य आहे आमचं मांगवडीचं. आम्हाला बसायला भेटलेली आहे सीट आणि ती भेटली आम्हाला दादर स्टेशनला. आम्हाला बसायला भेटते आहे सीट. आम्हाला बसायला भेटते आहे सीट. आम्हाला बसायला भेटते आहे सीट. तुला पुढचं मला नाही, मला पुढचं सुचत नाही. तुझी झाली टाईट आहे फीस. तर आता आम्ही CST ला उतरून गेटवेला जाणार आहे. तर थोडा थोडा तुम्हाला अंदाज आला असेल की आम्ही कुठे चाललोय. आम्ही चाललेलो आहे अलिबाग. यो ऋतुजा, तो पंखा घेऊया का? पंखा बघ ना, गरमी वाढली, मुंबईची गरमी सहन होत नाही. पंखा घेतला काय नाही रे, आपलं थोडं मोठं घर पण नाहीये आणि तिथं लावलं माणूस कापेल का मान कापायचं सोड, कसले हेलिकॉप्टर सारखं वाटतंय बघ. आणि घरात लावलं आणि आपलं घर उडायला लागलं तर आया डोरेमॉनच ना म्हणतात माझ्यासारखा. ते डोरेमॉनच्या टोपीचा नाही का तो पंखा, तसा डोरेमॉन. डोक्याला लावायला लागलं. बघा बघा, ही दोघं बघा जोडपे. आणि ह्यांची पोरगी बघा, ही आम्ही सांभाळतोय. म्हणजे म्हणजे हे कपल आणि आम्ही म्हणजे काय आहे, आम्ही म्हणजे काय, केअरटेकर. पंखा राहिलं, गाड्या घेऊया ना. तेवढं घर मोठं घे पहिलं. मग दिवाळावर बसेल, आपल्या एका दिवाळावर तर बसेल सहज. पण आपलं घर छोटे ते घड्या त्या बोलतो ना, त्यासाठी घर मोठं घे मग ते CST स्टेशन. त्यांना भूक लागलेली आहे. तुझा माईक लावलेला नाही. अहो, त्या माईकचं क्लिपच कुठे गेली समजत नाहीये. तर त्याच्यामध्ये माईकची क्लिप कुठे गेली ते समजत नाहीये. आणि तर मगाशी चढताना मॅग्नेट डिस्कनेक्ट झाला आणि पडला. हो, नशीब पडला नाही तर माझा जीवच घेतला असता. मी पडला नाही, मी नसता घेतला, जीव नसता घेतला मी. हा का? हो. आता आम्ही शेअर टॅक्सी मध्ये बसलोय. इथून आम्ही जाणार आहे गेटवेला. तर आता तिथे यांच्या बुटांवर भांडणं चालू आहेत. बाहेर ते बूट बघतायत आणि म्हणतात बूट पाहिजे. मी गेटवेला पोहोचलोय. गेटवेचं दर्शन दाखवतो तुम्हाला. गेटवेचं दर्शन करवतो. सगळ्यांना भूक लागलेली आहे. सगळे आता सँडविच खाणार आहेत.
नको. दोन दोघांचं बघा काय चालू आहे. मला ना भीतीच वाटते या रिची माहिती आहे का. टेन्शन नको घेऊ, आजींना पवायला येतं. खूपच छोटा नारळ आहे. आता अलिबागला फेरीसाठी उभा आहे आम्ही. त्या साईडला तुम्ही बघू शकता ताज हॉटेल आहे, गेटवे. जोरात बोल ना. इथे बॅक साईडला ताज हॉटेल आहे आणि खूप मुलं आम्ही दोघे तयार झालेलो आम्ही नेहमीच आतापर्यंत जेवढे तुम्ही ब्लॉग बघितले असेल त्यात आम्ही दोघं नेहमी तयार असतो 5:30 पर्यंत. हे जे आमच्या सोबतचे असतात ना ते आमच्यासाठी लेट करतात. खास करून ते पुण्यावरून आलेली आळशी माणसं. आळशी माणसं पुण्यासारखीच आळशी होतात. या ऊन कुठल्या साईडला येणार वाटतं ह्या काय. मी CST वरून तिकीट काढलेली आहे बोटीची आणि त्याच्यामध्ये बसचं तिकीट इन्क्लूड आहे. आणि आता आम्ही इथून जाणार मांडव्यावरून आम्ही अलिबागला जाणार आणि अलिबागवरून आम्ही रेवदंडाला जाणार. आणि ही आहे छोटी पोरगी जी आम्हाला बाहेर तिथे रडत बसलेली दिसली. मग आम्ही बोललो आम्ही हिला घेऊन जातो. आता आम्ही तिला आता म्हणजे नेतोय सोबत आपलं, आमच्या सोबत घेऊन चाललोय. तिचे आई वडील जर भेटले ना तर आम्ही तिला नक्की रिटर्न करू. हो. मी ओळख करून दे रे दीदीची. आता हे आहे दाजी, ही आहे माझी बहीण सोनू दीदी. ह्याला तुम्ही माहीत असेल स्कुबा डायव्हिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि ही जी पोरगी बाहेर रडत होती तिचे आईवडील सापडलेले आहेत. तर हे तिचे आईवडील आहेत बघा. मित्र भेटलाय, फॉरेनचा मित्र आहे फ्रॉम इटली आणि टर्कीच्या मधला आहे तो. दाजी मस्त पैकी त्याच्यावर गप्पा मारतात. हाय हॅलो. एक गोष्ट कळत नाही, दाजी त्याच्याबरोबर गप्पा मारतात. आम्ही त्याच्याबरोबर इंट्रोड्यूस केला. आता ही मला म्हणे की तो इंजिनियर आहे का विचार. आता म्हणजे आता काय बोलायचं आता हिला. हा जा तू विचार ना. कशी कशी बोट आले आमच्या म्हणजे शिरलं नव्हतं बोटीमध्ये पाणी साठतं. हां म्हणजे त्याची मोटर खराब झालेली तर पंपिंग करून करून नाही बादलीने ओढून बाहेर काढलं. हो बादलीने ओढून बाहेर. तेच पाणी ओढत होते वर, काढायचा प्रयत्न चालू होता त्यांचा. आणि काकडी घ्यायची झाली दादांची. बोटीमध्ये बसल्यावर जरा असं तसं होतं त्यामुळे मी मागे बघा. ते बघा समोर आपल्या M2M फेरीज दिसतात. तर त्या M2M फेरीज थ्रू सुशोभ मला आता इकडे मालदीवला घेऊन जाणार आहे लवकरच. ही भाऊची धक्क्यावरून येते M2M फेरी. त्याच्यामध्ये तुमची कार बाईक स्कूटी वगैरे सगळं बसते. इग्नोर नाही मारला मी, दुर्लक्ष केलं बाळा. का दुर्लक्ष केलं पण तू बिना मसाल्याचं. तू ॲटलीस्ट बोलू शकत होता ओके किंवा हा बघू जाऊ किंवा असं काहीतरी. आता पण तू इग्नोर करतो. बरं जाऊया आपण, लक्ष देऊ आपला जाऊ आपण. हिला भारी लागतं एवढं आंबट झाड आहे. ते सोड, त्या दिवशी आंबा आणलेला तू राहुलला कापून देणार होती. बम भाई तुम लोग के पास हाय. इसका भी बजा
ये भी बजा, ये भी बजा. डॉगेश भाई डॉगेश भाई, खाना बिना खाया अलिबाग का डॉगेश भाई. इकडं गणपती मंदिर आहे. ते गणपती बाप्पाला थँक्यू बोला, त्याने आपला जीव वाचवला. यस, गणपती बाप्पा थँक्यू. अलिबाग. हॅशटॅग अलिबाग. तर अलिबाग या नावाच्या मागचा इतिहास माहिती आहे का कोणाला? मला माहित आहे. काय सांग. अलीबाबा 40 चोर, अलीबाबाच्या मागे 40 चोर सापडले म्हणून अलिबाग. चूक. तुला माहिती आहे का? कोणालाच माहिती नाही, मीच सांगतो. साधारण 300 वर्षापूर्वी एक अली नावाचा माणूस होता, त्याच्या नावावर ही अलिबाग पडलेली आहे नाव. तो बेने इस्रायलचा माणूस होता. अरे पण सोनू दीदीला नाही घेऊन जाऊ शकत. का? तो ना तिकडे लिहिले ॲनिमल नॉट अलाउड. तुला ॲनिमल बोलते. मंडळी, मिनी गोवामध्ये आमचं काय अशा प्रकारे स्वागत झालेलं आहे की आमच्याकडून सगळं मिस होत आहे. दाजींना मोशन सिकनेसचा त्रास होत असल्या कारणाने आम्ही जरा तिथं थांबलो आणि आमची बस गेलेली आहे फ्रीवाली. आता आले, दुसरी पण आले, ते म्हणलेत की घेऊन जातो आम्हाला, पण ओरडले. ते म्हणले एवढा वेळ कुठं होतो तुम्ही? हां, तुमच्यासाठी गाडी थांबलेली, मग तुम्ही आला नाही. गेली ती गाडी, घेऊन जातो आम्ही, पण तुम्हाला स्टँडिंगने जायला लागेल. फक्त ह्या बसमध्ये एकच प्रॉब्लेम झाला की सोनू दीदीला आम्ही घेऊन जाऊ शकत नाही, कारण तिकडे लिहिले ॲनिमल नॉट्स अलाउड. पण अरे ऐक ना, ते बोलले नंतर की बस भेटेल बसायला जागा. हां, भेटेल म्हणले ते बसायला जागा. बघूया आता, जाऊ आपण. आता बस पकडली आम्ही, भेटलेली आहे फायनली. कसं वाटतं मग? माझ्याकडे शब्दच नाही आहेत. माझ्याकडं पण नाही आहेत. आता आम्ही आलेलो आहे संतोष वडापाव खायला. इथे तुम्हाला जर दिसत असेल तर भाडीपाववाल्यांचं स्टिकर पण लावलेलं आहे. आता आम्ही ट्राय करणार आहे. एक असा खडतर प्रवास करून आलोय आम्ही. बापरे, गुडघेच घायला आले एकदम. ते टमटम एकदम हे होतं बाबा, काय बोलतात, टमटमने आमची टमटम वाजवले. लहानपणीचे दिवस आठवले मला तर. लहानपणी आम्ही गावाला जायचो ना, डुकडुक घरी, तसं वाटलं. आपण तरी पण रे गावाला जायचो तरी गावचं घर आमचं लगेच यायचं. हे प्रवासच संपना, डेस्टिनीच कळना झाले नक्की कुठपर्यंत आहे. अरे सकाळी 8-8:30 वाजतापासून आम्ही प्रवास करतोय. हा, अजून आमचा प्रवास चालू आहे, अजून आम्ही तरी पण आम्ही डेस्टिनेशनकडे अजून पोहोचलो नाही. तुम्ही बघत असाल तरी पण आम्ही अजून पण टवटवीतच दिसतोय. आम्ही एकदम उत्साही आहे, तुम्हाला काय सांगू. बोटीतून आलो, आम्ही मधून आलो आणि आता चालत पण चाललोय. म्हणजे तुम्ही विचार करा, आम्ही रेल्वेचा प्रवास पहिला केला, मग आम्ही पाण्यातून प्रवास केला आणि आता फायनली आम्ही रोडचा प्रवास केला. बसमधून टमटम मधून केला. टमटम मधून आता 2 पायाने चाललोय. तर आता आहे ना, एक हेलिकॉप्टर भेटलं की आम्हाला, आम्ही आहे ना हवेतला पण प्रवास करू. फायनली पोचलो ना, बघा फायनली पोचलो. पण त्रिशाचं कौतुक आहे, म्हणजे ती एवढी लहान आहे तरी पण ती आमच्या सोबत एवढा प्रवास करते. हो, ते मेन आहे की ती आमच्यासोबत एवढा प्रवास करते आणि काही त्रास नाही, रडली नाहीये, काय नाही. आणि तिला उचलूनही घेतलेलं नाही आम्ही, काही नाही. ती पहिल्यापासून घरातून निघाल्यापासून चालते. अशी सवय लावली पाहिजे पोरांना. बापरे, चला बघूया आता. आता आमची गाईड सोनू दीदी आहे, मला ह्याच्यावर डाऊट आहे. बघूया आता ही पोहोचवते का आपल्याला. फायनली पोहोचलोय आम्ही. मग एक्साइटेड पोहोचलेलो आहे सध्या. अजून बघायचं खूप जास्त एक्साइटमेंट आहे राव.
काय सांगू सर्वात जास्त खरं तर त्रिशातच एनर्जी आहे बाबा. काही म्हणा. हा माझ्या बाळाला पण कंप्लीट केली. माझं बाळ पण ऍक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह. पोचलो. फायनली पोचलो बाबा ना. हा ते बघा ओळख करून देतो. बघा ही जी आतमध्ये दिसते ही माझ्या मामाची मुलगी आणि हे त्यांचे मिस्टर आणि ही त्यांची परी. ऐ जरा परत येतो बर का मी. सांगितलेला माफ करा यावेळेस आलो. बापरे काय तो प्रवास आहे. आम्ही संध्याकाळी जास्त काही खात नाही. चहा तू शांत बसला मी मोठी आहे का नाही. मी मोठी आहे ना. मग माझा पहिला डाव आणि मग तुझा डाव. मैं अभी तुम्हारा भविष्य बताने वाला हूँ. आँख बंद करके रखना. तुम्हारे मन में ऐसा चल रहा है कि आज मुझे खाने को क्या मिलेगा. है ना? ऐसा ही चल रहा है ना मन में तेरे. तुम्हें चॉकलेट केक खाने का मन है. है ना. तो तुझ्या मनातलं तुझ्या मनात टाकतेस का. अब तुम्हारा दूसरा भविष्य बताऊंगा. तुम थोड़ी जेलसी फील कर रहे हो. क्यों ऐसा क्यों फील कर रहे हो तुम. उसके राज खोल रहे हो तुम. वो पाया पड रहा है तुम्हारे. मंडळी आता आम्ही जेवायला घेतोय आणि हे बघा दादा आहेत. आम्ही ताईच्या घरी आलो पण दादांनी खूप खूप उत्कृष्ट असं चिकन बनवलेलं आहे. ताई नाही. आणलं आपणच ना. तर बघा आता आम्ही दोघं नेहमी एकच ताटात जेवतो. तर आता त्याला कॉपी करते बघा हे पुण्याचं कार्टून. आणि हे दोघं पण ताई आणि दादा पण एकाच ताटात जेवतात. आणि हे बघा गोंड्या बघा हा कसा गोंड्या आगाऊपणा करतोय आता. गोंड्याला सगळ्या गोष्टींमध्ये हात घालायचा आहे. तर आता मंडळी सगळ्या गोष्टींमध्ये हात नाही, काही गोष्टींमध्ये तो बोजा ठेवतो. तर मंडळी याच नोटवर आता आपण आपला ब्लॉग एंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.